आता सुरू होत आहे देशातील सगळ्यात मोठा खटला आपकी अदालत रजत शर्मान सोबत। नमस्कार, आपकी अदालत मध्ये तुमचं स्वागत आहे। आपकी अदालत मध्ये आज सादर करूया एक अशा अभिनेत्रीला, एक अशा सुपरस्टारला जिने एकामागून एक सुपरहिट चित्रपट केले। एक अशी अभिनेत्री जिने तिच्या अटींवर काम केले। तुम्ही त्यांना खूप प्रेम दिलं, त्याने तुम्हाला कधी हसवलं, कधी रडवलं आणि कधी त्यांच्या चित्रपटाची वाट पाहायला लावली। प्लीज वेलकम हसरी, खळखळणारी, बागडणारी काजोल। आणि आपल्या अदालतमध्ये आजच्या आपल्या खास शोचे जज आहेत हिंदुस्तान टाइम्सची एंटरटेनमेंट मॅनेजिंग एडिटर सोनल कालरा। आणि याआधी की आरोप आणि प्रत्यारोपांची मालिका सुरू होईल, आजचे जज सोनल कालरा यांची परवानगी घेऊया आजचा खटला सुरू करण्यासाठी। अगदी परवानगी आहे रजतजी, खटला सुरू करण्यात यावा। खटला सुरू करूया। आपकी अदालतमध्ये पहिला आरोप काजोलवर। आपकी अदालतमध्ये फिल्म स्टार काजोल यांच्यावर आरोप आहे की या खूप खट्याळ आहेत। काजोल, मी ऐकले की लहानपणापासूनच तुम्ही खूप खोडकर होतात, खूप ओरडा मिळायचा आईकडून। अजिबात नाही, अजिबात नाही। मी अगदीच शांत साधी मुलगी होते आणि माझ्या आईने तर मला अगदी फुलासारखं जपलंय। कधीच मला ओरडा मिळाला नाही। मी कधीच कोणतीच चुकीचीच गोष्ट केली नाहीये। मी अगदी निरागस मुलगी होते। माझी आई मला म्हणायची, हाय, कदाचित तुला एखादी मुलगी असती तर अगदी तुझ्यासारखी। तर हो, मी थोडीशी मी कदाचित। ऐकले की ओरडाच नाही तर मार देखील मिळायचा। हे खोटं कोणी सांगितलं तुम्हाला? खूप मार पडायचा ऍक्च्युली। खूप मार पडायचा। मी खूप खूप खोडकर होते। पण मी जरा माझ्या डिफेन्समध्ये सांगते की हे लक्षात घेऊन की मी आता कोर्टात आहे आणि मला स्वतःची बाजू मांडायची आहे या गोष्टीवर, तर मी सांगते की माझा प्रश्न नेहमी हाच असायचा माझ्या आईवडिलांना किंवा जे कोणी मला हे सांगायचं की असं करू नकोस। मी म्हणायचे की ॲज लाईक यु नो, का मला का सांगा, पण का? जर तुम्ही मला उत्तर देऊ शकता, जर मला तुमचं उत्तर मान्य असेल तर मग तुम्ही बरोबर आहात आणि मी ते करायचं थांबेन, किंवा मग जर तुम्ही मला उत्तर देऊ शकत नसाल तर मग मी तसंच करत राहीन। मग त्यावरून मला मार मिळायचा। पण जेव्हा मार मिळायचा त्याचा काहीच परिणाम व्हायचा नाही तुमच्यावर? आता 5 मिनिटांसाठी तरी व्हायचा। 5 मिनिटांसाठी खूप परिणाम व्हायचा आणि इमिजिएटली रडणं लगेच सुरू असायचं आणि ॲक्च्युली हात उठायच्या आधीच रडायला सुरुवात व्हायची की आपल्याला मार मिळणार आहे। पण हो, 5 मिनिटांसाठी परिणाम तर नक्कीच व्हायचा याचा माझ्यावर। आणि खट्याळपणा तर इतका की तुमच्या कझिनला पाठवलं होतं फोटोशूट करण्यासाठी, हो। तुम्ही तिथे गेलात, तुमचे फोटो काढले गेले, तुम्ही हिरोईन झालात आणि त्या मागेच राहिल्या। ती मागे राहिली नाही। मी काय घडलं ते सांगते की तिला सिनेमांमध्ये यायचं होतं, तर ते फोटो सेशनचं बरोबर बोललात तुम्ही की ती फोटो सेशनसाठी गेली आणि मी तिला प्रोत्साहन देण्यासाठी गेले होते की तू टेन्शन घेऊ नको ना, मी आहे ना तुझ्यासोबत, बस फक्त हात पकड, आपण दोघी एकत्र जाऊ, विल बी टुगेदर अँड ऑल दॅट। तर आम्ही दोघी सोबत गेलो आणि तिथे गेलो आणि ऑब्व्हियसली आम्ही फोटोज काढले आणि यु नो तिथे एक ॲड मिळाली आणि राहुल अंकलने माझे फोटो पाहिले आणि ते मला म्हणाले की आय वुड लाईक यू टू डू दिस फिल्म। मला सांगायचंय की ती ॲडसाठी, शूटिंगसाठी मी गेले होते आणि थकून संध्याकाळी घरी आले आणि म्हणाले की नाही, मी या फिल्म इंडस्ट्रीचा भाग होऊ शकत नाही, इतकं काम करावं लागतं तुम्हा लोकांना, बापरे, मी तर नाही करू शकत बाबा, हे माझ्याच्याने नाही होणार। आणि तुम्हाला कसं वाटलं पहिल्या दिवशी शूट झालं तेव्हा? मला ॲक्च्युली ते कामच वाटलं नाही। मी जेव्हा फोटो सेशन केलं त्यावेळी गौतम राजाध्यक्षांनी गोष्ट लिहिली होती राहुल अंकलच्या फिल्मची, बेखुदीची, आणि मिकीने माझा मेकअप केला होता त्या दिवशी। तर मला वाटतं की दोघांनी मला दत्तक घेतलं होतं की हो, तू माझी मुलगी आहेस आणि तू माझी नात आहेस,
आणि मी 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 बस त्यांची झाले त्यावेळेस. आणि राहुल अंकलने जेव्हा शूटिंग सुरू केलं, ते दोघेही माझ्यासोबत होते त्यावेळेस. शूटिंगच्या वेळेस पण आणि जेव्हा कॅनडाला गेलो 40-50 दिवसांसाठी, तेव्हा पण ते शेड्यूलसाठी आले होते. आणि सगळ्यांनी मला म्हणजे एवढं चांगल्या प्रकारे ठेवलं. खूप काम करून घेतलं, खूप काम करून घेतलं. म्हणजे मी आता विचार करते, की आम्ही लोकांनी काम कसं केलं, हा विचार करून देखील आता मला वाटतं 18-18 तास आम्ही काम केलं तिथे कॅनडामध्ये. आणि एक खरंच आम्ही स्वतःचे कपडे करत होतो, स्वतःच्या चपला उचलत होतो, सगळ्या गोष्टी स्वतःच करत होतो. आता त्याचा विचार केल्याबद्दल तर असं वाटतं, की बालकामगार. पण पण तुम्हाला पण जी हो. सोबत लोक मिळाली काम करण्यासाठी ते देखील खोडकर. शाहरुख खानने तुम्हाला सायकलवरून पाडलं होतं. बघितलं? त्याला कोर्टात आणायला हवं होतं ना तुम्ही. आणलं होतं ना एकदा त्याआधी. अशा प्रकारच्या खोड्या करतील तर कोर्टामध्ये जावंच लागेल ना. आणि अशा पडलं की स्मृतीच निघून गेली. नाही, सायकलचं आणि माझं मला वाटतं की 36चा आकडा आहे आमच्यात. नेहमी मी जेव्हा सायकलवर जाते ना, सायकलचा प्रॉब्लेम आहे. माझा थोडी प्रॉब्लेम आहे. सायकलचा प्रॉब्लेम होता. सायकलचा काहीतरी प्रॉब्लेम होता म्हणून मी पडले तिथून. पण स्मृती निघून गेली होती हे हो, खरंच होतं खरं का? तर होतंच. आणि करण आणि शाहरुखने दोघांनी खूप प्रयत्न केले मला हा विश्वास द्यायची, की मी ॲक्चुअली मागच्या रांगेतली डान्सर होते. आणि हिरोईन कोणीतरी वेगळीच होती सिनेमाची. हां, आणि तू ना मागे होतीस. तू एक्स्ट्रा म्हणून आहेस बेसिकली. पण माझी स्मृती परत आली. थँक गॉड परत मी वेळेत ऐकलं आली. की अजय देवगणने तुमच्यासोबत बोलून बोलून प्रसंगाची आठवण करून करून स्मृती परत आणली. ॲक्चुअली जेव्हा माझी स्मृती गेली होती तर ओन्ली थिंग फक्त एकच गोष्ट माझ्या आठवणीत होती त्यावेळी. तर मी एकच गोष्ट त्यांना सांगत होती, की "अजयला फोन लावा. अजय कुठे आहे? मला अजयशी बोलायचं आहे. कुठे आहे तो?" तर हो, त्यांचा फोन आला नक्कीच. त्यांचं माझ्याबरोबर बोलणं झालं आणि माझी स्मृती नक्कीच परत आली पण तुम्ही त्यावेळेस. पडल्याच्या अशा खूप घटना झालेल्या आहेत. ते दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे त्यामध्ये जे गाणं चालू होतं, ओ दिवाने, तेव्हा देखील आय शाहरुखने नो. तुम्हाला पाडलं होतं. एकतर मला सायकलवरून पाडलं होतं. आता तिकडे DDLJमध्ये असं उचलत असताना पाडलं होतं. सांगितलंही नाही. शॉर्टसाठी करायचं होतं त्याला. फरहानने त्याला साईटवरती सांगितलं होतं, की ती येईल आणि या स्टेप्स आहेत. तर इथे उचलून असं करायचं, तिला उचलायचंय आणि मग आपण ते तिला सांगणार नाही, जेणेकरून एक्सप्रेशन मिळतील ना, खरे एक्सप्रेशन मिळतील ना. आणि जसं थोबाडीत मारल्यावर खरे एक्सप्रेशन मिळतात ना, तसंच काहीतरी. आणि इमिडिएटली मला पाडलं. तर ॲक्चुअली तुम्ही ते एक्सप्रेशन जर पाहिले तर खूप जेन्युइन आहेत. हे मी काही बोलले नाही हां. आणि कुछ कुछ होता है मध्ये जेव्हा तुम्ही धावलात, पावसातला सीन होता आणि ओला रस्ता होता, तिथे देखील ओला रस्ता होता. आणि मला माहित नाही इथे किती लोकांनी कार्टून्सची पुस्तकं वाचली असतील, कॉमिक्स वाचली असतील, जिथे एक ड्रॉइंग दाखवतात, की त्याचे पाय असे कुठेतरी हरवून जातात आणि असा धाड करून तो पडतो. म्हणजे जसं एखादं कार्टून कॅरेक्टर पडतं ना, मी अगदी तशीच पडले होते. आणि अगदी रात्री 11 वाजले होते. आणि आणि सगळे इमिडिएटली धावत आले होते आणि माझ्या अंगावर ब्लँकेट टाकलं, कारण पावसातला सिक्वेन्स होता. कपडे वगैरे ओले होते, थंडी वाजत होती उटीमध्ये रात्री. मग सगळे ब्लँकेट घेऊन आले आणि ते म्हणजे मला कव्हर करत होते. आणि आणि मी खालून सगळे म्हणत होते, की "बापरे! आता आपण काय करायचं? इतकी रडते, इतकी जोरात रडते ही." आणि मी हसून वेडी होत होते. ब्लँकेट काढलं तर आय वॉज लाइक दिस कॅन ओन्ली हॅपन विथ मी. हे फक्त माझ्यासोबतच होऊ शकतं. हा कार्टून कॅरेक्टरचा फॉल करून असा करून पडणं फक्त मीच करू शकते. कोणत्याही स्टंट मास्टरशिवाय फक्त मीच करू आता शकते. करण जोहर, शाहरुख खान यांचा विश्वास बसलाय, की ज्या सिनेमाच्या सेटवर काजोल पडते, तो सिनेमा हिट होऊन जातो. कसला गैरसमज आहे हा. म्हणजे स्टोरी विसरून जा, स्क्रिप्ट विसरून जा. मी ऐकलं की सेंट फ्रान्सिस्कोमध्ये जेव्हा माय नेम इज खानची शूटिंग चालू होती, तर पूर्ण सिनेमाच्या दरम्यान तुम्ही हो, पडला खूप नाही. टेन्शन तरी होतं त्यांना. मला तर दररोज विचारायचे, की चपला व्यवस्थित आहेत? तू पडली नाहीस अजून पिक्चरमध्ये? मी म्हटलं, किती निर्लज्ज लोक आहात, माझे मित्र आहात आणि तुमची अशी इच्छा आहे, की की कदाचित ही पडेल, कुठून ना कुठून तरी पडेल. तर मग पडलात का तिथे देखील? हो. घरी जायच्या 2 दिवस आधी मी पडले. इतका त्यांच्या जीवात जीव आला, की हो आता माहिती आहे हा पिक्चर हिट होणारच आहे यानंतर.
काहीच विश्वास नव्हता म्युझिकवर, कथानकावर, पण माझ्या पडण्यावर त्यांना विश्वास होता. कदाचित म्हणूनच तुमचे वडील तुम्हाला मर्सिडीज बेन्झ म्हणायचे की ती कमीत कमी पडणार नाही. माझ्या वडिलांना ऍक्च्युली मला त्यांना माझं नाव ठेवायचं होतं. त्यांना मर्सिडीज हे नाव खूप आवडत होतं. मर्सिडीज जी गाडीची कंपनी आहे, त्याचे जे मालक आहेत मर्सिडीजचे, त्यांनी कंपनीचं नाव आपल्या मुलीच्या नावावर ठेवलं होतं. तर त्यांना अच्छा. नेहमी वाटायचं की जर ते आपल्या मुलीचं नाव मर्सिडीज ठेवू शकतात, तर मी माझ्या मुलीचं नाव मर्सिडीज का नाही ठेवू शकत. तर आईचं आणि वडिलांचं खूप भांडण व्हायचं या गोष्टीवरनं. पण आईने म्हणजे त्यांना शांततेत सांगितलं की असं नाही होणार आहे. सो अखेरीस हे तर नाव मग ठेवण्यात त्यांनी आलं. काजोल ठेवलं आणि तुमचे वडील देखील तुमच्यासाठी गाणं म्हणायचे. अगदीच. माझे बाबा नेहमी खूपच चांगलं, जसं मी आधी देखील म्हटलं की मी खूप चांगली मुलगी होते, खूप शांत मुलगी होते. मी कधीच काहीच चुकीचा वागत नव्हते. तर माझे बाबा माझ्यासाठी गाणं म्हणायचे. You look like an angel, you walk like an angel, you talk like an angel, but you're the devil in disguise. तर म्युझिक बद्दल पॅशन तुम्हाला तिथूनच सुरू झालं. अगदीच. मला वाटतं लहानपणी मी देखील, माझे बाबा, माझे मामा, माझी आई, आम्ही सगळे मोठे फॅन होतो रॉक अँड रोल, किशोर कुमार, आर डी बर्मन, जितके पण सिनेमे येत होते त्या सगळ्या गाण्यांच्या कॅसेट्स असायच्या त्यावेळी. माहित नाही आता कोणाला समजेल की नाही कॅसेट्स काय प्रकार आहे, किंवा कोणाकडे कॅसेट्स प्लेअर असेल देखील, पण कॅसेट्स यायच्या त्यावेळेस. आणि माझ्यासाठी माझे बाबा नेहमी प्रत्येक 6 महिन्यांनी एक कॅसेट पूर्ण विथ ऑल द लेटेस्ट हिट्स रेकॉर्ड करून आणायचे माझ्यासाठी. दॅट यूज टू बी, ओ गॉड, ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी, खूप मोठं गिफ्ट होतं माझ्यासाठी. दॅट वॉज द बेस्ट गिफ्ट. पण काजोल, अशी एक वेळ आली जेव्हा तुम्ही तुमच्या सगळ्यात मोठं पॅशन म्युझिकला देखील बाजूला करून टाकलं कित्येक वर्षांपर्यंत. हो, पण आय थिंक मला वाटतं ते नॉर्मली आणि नॅचरली झालं. मला कळलंही नाही, कधी मी ऐकणं बंद करून टाकलं. मला वाटतं निसाचा जन्म झाला त्यावेळी. आणि जेव्हा जन्माला आली, असं होतं की जेव्हा तुम्ही आई बनता तेव्हा असं वाटतं की ती एक गोष्ट आहे ज्यामध्ये तुम्ही फेल होऊ शकत नाही. कधी ही एक गोष्ट अशी असते की तुम्ही खूप भरपूर गोष्टींमध्ये फेल होऊ शकता. तुम्ही आयुष्यामध्ये करिअरमध्ये फेल होऊ शकता, हँडल करू शकाल, लग्नामध्येही फेल होऊ शकता, तुम्ही मॅनेज करू शकता. म्हणजे जी कोणती गोष्ट तुम्हाला करायची आणि तुम्ही कुठे ना कुठे फेल झालात तर तुम्ही मॅनेज करू शकता. पण पालकत्व ही अशी गोष्ट आहे जी तुम्ही फेल होऊ शकता हे फॅक्ट तुम्ही स्वीकारू शकत नाही या क्षणी. म्हणजे जे काही असेल, यू विल गो मॅड डुईंग व्हॉट एव्हर यू हॅव टू डू टू बी द बेस्ट पेरेंट एव्हर. आणि जेव्हा निसा जन्माला आली होती तेव्हा पहिली 3 वर्ष तर अशी, म्हणजे की सिरिंजच्या हिशोबाने 10 ml, 7 ml, 6 ml नाही, 3.5 ml आहे. डॉक्टर म्हणाले ते 3.5 ml. हे 3.5 ml आहे, तुम्ही 4 ml का टाकलाय तुम्ही? 4 ml, इट्स नॉट 4 ml. सो अशी होते मी पहिल्या 3 वर्षांसाठी. आणि 3 वर्षानंतर सडनली मला असं वाटलं की निसा थोडी मोठी झाली आहे आणि मी जरा थोडी जास्त रिलॅक्स झाले आणि हे सगळं. आणि मला अचानक जाणीव झाली की 3 वर्षांसाठी मी माझे म्युझिक ऐकलंच नाहीये. माझ्या सगळ्या कॅसेट्स कुठे गेल्या, माझ्या सगळ्या सीडीज कुठे गेल्या, मला लक्षातच येत नव्हतं. मला नाही जाणवलं की मी बसून टेप रेकॉर्डर देखील ऑन केलेला नाहीये किंवा टीव्ही देखील चालू केला नाहीये मी स्वतःचं म्युझिक ऐकण्यासाठी. आणि माझं असं झालं की बट दॅट्स नॉट मी, अशी मी नाहीये. आणि मी माझा सगळ्यात मोठा जो छंद होता, जे पॅशन होतं, मी अशी कशी विसरले. पण ते कसं झालं आणि एवढ्या आरामात मी एवढ्या हळूहळू झालं की लक्षातच आलं नाही कधी. एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये या खटल्याचा पुढचा दौरा. कारण मला वाटतं 20 वर्षांचा होता, 20 वर्षांचा मुलगा एका डिस्कोमध्ये 3 पीस सूट घालून आला होता. आता तुम्ही मला सांगा की जर तुमचे इंट्रोडक्शन जेव्हा त्याच्या बरोबर होईल, तुम्ही काय म्हणाल? हॅलो, हाय, हाव आर यू बोलाल की बोला वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपल्या पाहुणे आहेत सुपरस्टार काजोल. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये फिल्म स्टार काजोल यांच्यावर आरोप आहे की या फटकळ आहे. काजोल, शाहरुखने मला सांगितलं की देवाने काजोलला अप्रतिम बनवलं, खूप सुंदर बनवलं, खूप चांगली अभिनेत्री बनवलं, पण सायलेन्सर लावायला विसरून गेली. मला वाटलं तुम्ही म्हणाल की फिल्टर लावायला विसरला.
हो, मला वाटतं की कुठे ना कुठे फिल्टर पण आणि आणि व्हॉल्यूम कंट्रोल पण नाहीये. दोन्ही गोष्टी नाहीयेत. कदाचित अजयजींजवळ हा रिमोट कंट्रोल असता तर कधी-कधी तेही विचार करतात. पण मला वाटतं फटकळपणावरून मी सांगेन की बऱ्याच लोकांना हा फटकळपणा जो आहे जर लोक मला प्रश्न विचारतील आणि मला उत्तर तर द्यावं लागेल ना, तर मी माझ्या मते मी तुम्हाला पण हा तेच फटकळपणा सांगितलं जे असल्याने तुम्ही सगळे त्रासलेले विचारलं. आहेत. जसं शाहरुखने म्हटलं की सायलेन्सर लावायला पाहिजे. करण जोहर म्हणतात की प्रेशर कुकर सारखी आहे. कधी शिट्टी वाजेल आणि कधी फुटेल काहीच माहित नाही. आय मला वाटतं एवढी वाईट तर नाहीये. कदाचित होते एक काळी आणि पण आय एम मच बेटर नाऊ. आय हॅव टू से दॅट मी खूप आय वोंट से सुधारले पण एक थोडासा 10% फिल्टर तर आलाय. खूप कमी आला आहे. जेव्हा शाहरुख खानला पहिल्यांदा भेटला होता तुम्ही बाजीगरच्या सेटवर, हं. तर त्यांना पाहून असं तुम्ही म्हटला होतात की हे राम कसला मुलगा आहे, बोलतच नाही हो, अजिबात. खूप विचित्र होते. पण मला सांगायला आवडेल, की जेव्हा मी असं म्हटलं होतं पण मला सांगायचंय, की शाहरुख जो आहे 1st ऑफ जानेवारी जेव्हा मी त्याला भेटले होते, तर 31 डिसेंबरला सगळे म्हणजे रात्री उशिरापर्यंत पार्टी करून आले होते. तेव्हा आला होता 1st जानेवारीला काम करण्यासाठी. एक तर 1st जानेवारीला कोण काम करतं यार? फक्त शाहरुख खानच करू शकतो हे. आणि मी अर्थातच आय वॉज व्हेरी अप अँड अबाउट अँड आय वॉज चर्पी अँड आय वॉज लाऊड अँड आणि म्हटलं की हा कोणत्या आणि त्यांचा जो मेकअप मॅन होता रविदादा त्यावेळी तर ते होते महाराष्ट्रीयन तर मी त्यांच्याशी मराठीमध्ये बोलतच राहायचे शाहरुखबद्दल की की कसा हिरो आहे हा बोलतच नाहीये त्याला कुठून आणलंय तुम्ही ते विचित्र हिरो आहे एक तर कोणाला बघत देखील नाहीये इतके मोठे मोठे काळे चष्मे घालून बसलाय मी केव्हापासून आपली इतकी बडबड 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 करत राहते आणि कोणीतरी त्याला म्हटलं की प्लीज डोकं दुखतंय बंद करा सायलेंट करा हिला आणि मला वाटतं मी आधी सांगितलं होतं की मी म्हटलं हाय हाव यू दिस अँड दॅट मला वाटतं त्याची पहिली लाईन होती तू शांत बसू शकत नाही का कधीच तू शांत बसू शकत नाही का आणि तर मी म्हटलं की नाही मी अजिबात शांत बसू शकत नाही दिस इज नॉट गोइंग टू हॅपन पुढे चला त्याच्या पुढे काय करणार मग त्यानंतर त्याने बोलायला सुरुवात केली आणि आतापर्यंत मला वाटतं जर तुम्ही जर प्रश्न त्याला विचारला तर टायमर लावावा लागतो उत्तरासाठी किती वेळ उत्तर द्यायचा त्या सिनेमामध्ये एक किस्सा असा पण झाला की तुमचा एक एक्सप्रेशन आणण्यासाठी शाहरुखने एक चिमटा काढला होता खूप एकतर बघा मला तरी वाटतं की या 1-2 गोष्टी आहेत आयुष्यामध्ये ज्या मी कधीच अनुभवलेल्या नाहीयेत तर एक अभिनेत्री म्हणून हाऊ कॅन यू पोर्ट्रे तुम्ही कसं दाखवू शकता कॅमेऱ्याला जे तुम्ही कधी अनुभवच केला नाहीये आणि जे तुम्हाला लक्षातच येत नाही अनुभव ही तर फार वेगळी गोष्ट झाली की आमचं काम आहे एक अभिनेत्री म्हणून आमचं कामच हे की आम्ही कॅमेऱ्याला दाखवू शकतो की ज्या गोष्टी आम्ही अनुभवलेल्या नाहीये पण जे जे मला समजतच नाही ते मी कसं दाखवू तुम्हाला जर तुम्ही मला म्हणालात की लाज दे तर मला लक्षातच येत नाही ते काय आहे? मी आयुष्यात कधी लाजलेले नाहीये कुणाच्याही समोर माझ्या लक्षातच येत नाही की म्हणजे लोक मला विचारतात ना की आर यू एम्बॅरेस्ड माझं असं होतं की मला शब्दच लक्षात येत नाही एम्बॅरेस्ड तुम्हाला नक्की म्हणायचंय काय मी काय करायला काय हवंय आय कॅन ऍक्ट थोडंसं पण खरं म्हणजे मला खरंच शब्द समजत नाही तो किंवा मला तो समजला नाही किंवा समजला जरी तरी मला कळत नाही की त्यावर अभिनय कसा करायचा पण ज्याला कोणाला पहिल्यांदा भेटता त्यांना लगेचच समजत असेल की किती फटकळ आहे ती करण जोहरला जेव्हा पहिल्यांदा भेटला होता तेव्हा करण जोहरला जेव्हा मी पहिल्यांदा भेटले मी सांगते की मी पहिल्यांदा करणला एका डिस्कोमध्ये भेटले एका डिस्कोमध्ये आणि आम्ही पार्टीत तिथे एक पार्टी चालली होती त्या डिस्कोमध्ये एक फिल्मची पार्टी होती ठीक आहे पण करण मला वाटतं 20 वर्षाचा होता 20 वर्षाचा मुलगा एका डिस्कोमध्ये 3 पीसचा सूट घालून आलाय आता तुम्ही मला सांगा की जर तुम्ही इंट्रोडक्शन जेव्हा त्याच्यासोबत होईल तेव्हा तुम्ही काय म्हणाल त्याला हॅलो हाय हाव आर यू बोलाल की काय म्हणाल तर असंच काहीतरी झालं माझी रिॲक्शन होती व्हेरी फनी हो मी बोलून टाकलं ऑब्व्हियसली एक माणूस डिस्कोमध्ये 3 पीसचा सूट घालून कसा येऊ शकतो म्हणजे विथ द थर्ड तो वेस्टकोट घालूनच तो तिथे उभा राहिला होता डिस्कोमध्ये विचित्र दिसत होतं जीन्स टी शर्ट घालून यायचं त्याची आई तर म्हणाली होती की तू खूप चांगला दिसतो त्याच्या आईला कदाचित माहित नव्हतं की तो डिस्कोमध्ये जातोय करण जोहरला तुम्ही असं देखील म्हटलं की तुझ्याशी लग्न करायला मुलगा शोधला
मी ऍक्च्युली शो मध्ये बोलले होते गावामधून एक गाय घेऊन येऊया, पण तो इंग्लिश शो होता तर तर इंग्लिश शो मध्ये इट जस्ट साऊंडेड लाईक गावावरून एक मुलगा घेऊन येऊया. तर काय म्हणाले करण करण जोहर? करणला पूर्णपणे धक्का बसला त्याला. आणि करण म्हणजे म्हणाला, "व्हॉट आर यू सेइंग ऑन नॅशनल टीव्ही? तू माझ्याबद्दल असं बोलू शकत नाहीस नॅशनल टीव्हीवर." तर माझं असं झालं, की मला तसं काही म्हणायचं नव्हतं. बघितलं माझा फटकळपणा जे तुम्ही म्हणताय, कधी-कधी चुकून देखील निघून जातो असं. आता फटकळपणाचं तर उदाहरण लोकांनी पाहिलंय. जो तुमचा सिनेमा होता ना, कभी खुशी कभी गम मध्ये जो डायलॉग हां. होता, ज्यामध्ये तुम्ही म्हणता की ज्यामुळे किडे पडे. जामुई कीड़े पड़े तेरे खाने में. तेरा टेबल हिलने लगे, तेरी कुर्सी टूट जाए. तर हे अगदी सहज झालं होतं, फटकळपणे होता. हो, अगदीच सहज आलं होतं. मला वाटतं थोडीशी पंजाबी देखील होती त्यामध्ये. तर करणने सगळे पंजाबी डायलॉग्स लिहून सगळे खूप चांगल्या प्रकारे लिहिले होते आणि म्हटलं होतं, की पंजाबी तडका असला पाहिजे, यामध्ये फ्लेवर असला पाहिजे, की तू पंजाबची आहेस, तू पंजाबी आहेस. तर मी खूप प्रयत्न केले, डायलॉग खूप वाचले, पण हो, ते खूप सहजपणे आलं. इमोशन आतून आलेत. तर सगळ्यात जास्त फटकळपणे तुम्ही कोणाशी बोललात आजपर्यंत? अजून तरी हे आयुष्य बाकी आहे. पण मला वाटतं की खूप किस्से झालेत. मी काय सांगू तुम्हाला? एक तर माझा चष्मा नाहीये, तर मला अर्ध्यापेक्षा जास्त गोष्टी तर दिसत नाहीयेत. आणि जेव्हा लोक येतात मला भेटण्यासाठी, एक किस्सा तर मला वाटतं मणिरत्नम सोबतच झाला होता आणि एक किस्सा अजय देवगण बरोबर झाला होता. दोन्ही सांगून टाका. हो. एक तर सांगतो, की अजय सोबत मी हलचल सुरू केली होती त्यावेळी. तर लँडलाईन होता. तर माझ्या रूममध्ये फोन वाजला एका सकाळी. मी फोन उचलला. "हॅलो, धिस इज अजय देवगन स्पीकिंग." मी म्हटलं, "या, आय एम श्रीदेवी." हेट! फोनच ठेवून दिला. नो, धिस इज रिअली दुसऱ्यांदा परत फोन आला. "नो, धिस इज रिअली अजय देवगन स्पीकिंग. नो, नो, इट्स रिअली अजय स्पीकिंग." मी म्हटलं, "यार राइट, रॉंग नंबर आहे, श्रीदेवीचा नंबर आहे." आणि मी फोन ठेवून दिला. पण मला वाटतं पुढच्या वेळेस त्याने फोन केला तर माझ्या आईच्या फोनवर फोन केला आणि म्हटला, की "नाही आंटी, मला माझ्या बहिणीच्या लग्नासाठी तुम्हाला आमंत्रण द्यायचं होतं. माझ्या बहिणीचं लग्न आहे, लग्नाचं आमंत्रण द्यायचं आहे, पण ती प्रत्येक वेळी माझा फोन ठेवून देते." तर एक तर आणि त्यांच्यासोबत मणिरत्नम. आणि मणिरत्नमांचा ॲक्चुअली मला फोन आला होता. त्यांना मला कास्ट करायचं होतं दिलसेमध्ये, कास्ट करायचं होतं. त्यावेळेस मला आणि शाहरुखला आणि तर बोलणं झालं असेल शाहरुखसोबत जे पण आहे. तर मी माझा मोबाईल घेऊन बसलेले. मी पिक्चर पण ट्वीट केले होते Instagramवर जिथे मी मांडी घालून बसले गाडीवर. दुश्मनमधला एक फोटो होता. त्या फोटोमध्ये मी फोनवर बोलत होते. ॲक्चुअली त्या फोटोमध्ये जेव्हा मी फोनवर बोलत होते, तेव्हा तो मणिरत्नमचा फोन आला होता मला आणि मणिरत्नमचा फोन आला होता आणि मी हॅलो, धिस इज मणिरत्नम स्पीकिंग आणि मी समोरून त्याला मला वाटलं, की शाहरुख माझ्याबरोबर प्रँक करत आहे. हां, प्रँक करतोय. म्हणून मी त्याच्यावर म्हटलं, की "या राइट शाहरुख, जस्ट स्टॉप इट. मी यावेळी तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही हां. इट्स नॉट गोइंग टू हॅपन." तर तो म्हणाला, "नो, धिस इज रिअली मणिरत्नम स्पीकिंग." मी म्हटलं, "काही नाही. सॉरी, इट्स नॉट हॅपनिंग. आय एम मिडल ऑफ द शॉट अँड आय कान्ट टॉक टू यू राइट नाऊ." असं म्हणून मी फोन ठेवून दिला. शाहरुखचा फोन आला. "ए इडियट, इट्स मणिरत्नम." इट्स रिअली मणिरत्नम ऑन द फोन. मला कसं कळणार? मला कोणी सांगितलं नाही, की खरोखर मणिरत्नम मला फोन करणार आहेत. तर शाहरुख याचा अर्थ खूप वेळा अशा प्रकारची मस्करी करत हो, असतो. हो. शाहरुखचं तर माझ्याबरोबर काही ना काही होतच असतं. काही ना काही चुका माझ्याकडून तर होतातच आणि काही ना काही कुठे ना कुठे मी पडत असते किंवा तो मला येऊन वाचवतो. असं काही ना काही होतच राहतं. आमची मैत्री इतकी घट्ट आहे. जनतेने नेहमीच पसंत केली तुमची आणि शाहरुख यांची जोडी. लोकांच्या मनात जे प्रश्न आहेत ते विचारूया. मॅम, तुम्हाला लहानपणापासूनच ॲक्टर असं व्हायचं होतं की मग मोठं होऊन? मला ॲक्टर तर अजिबात व्हायचं नव्हतं. तर मी माझ्या आईला सांगितलं होतं की काहीही झालं तरी मी या ॲक्टिंग प्रोफेशनमध्ये जाणार नाहीये. एकतर तुमचं पेचेक नाहीये. महिने काही ना काही वेगवेगळ्या विचित्र वेळेला तुम्हाला पैसे येतात. तुम्ही काम इतकं जास्त करता. कारण माझी आई त्यावेळी 3-3, 4-4 सिनेमे करायची एकाच वेळेला. तर सकाळी 7 ते 2 ची शिफ्ट असेल, 2 ते 10 ची शिफ्ट असेल आणि मग 10 वाजता घरी यायची. तर
काम इतकं होतं त्यावेळेस आणि मी तिला दिसायचीच नाही, मला भेटायचीच नाही. तर मला म्हटलं मला असं काम करायचं नाहीये. मी तर म्हटलं मला 9 to 6 जॉब पाहिजे. आरामात प्रत्येक महिन्याच्या शेवटी मला पेचेक मिळेल. मला तर अशीच नोकरी पाहिजे बाबा. मला अशी नोकरी अजिबात नकोय. तर जेव्हा मी सिनेमात काम करणं सुरू केलं ॲक्चुअली तर मुहूर्तासाठी आले तेव्हा माझे बाबा मला म्हणाले, एकदा जर चुना लागला तर तो निघत नाही." आणि मी म्हटलं, "हां, असं काही होत नसतं आणि चीना-चुना म्हणताय, हा सगळा मेकअप आहे." मी म्हटलं, "संध्याकाळी छान धुतला तर चेहरा होतो नॉर्मल." पण त्यांचं जे म्हणणं होतं ते खरं ठरलं कुठे ना कुठे. 25 वर्ष मी अजूनही इथेच आहे. आणखी एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर आज की अदालतमध्ये काजोलवर आजच्या खटल्याबाबत पुढचा दौरा. मला वाटतं की जर मला काम करायचंय तर चांगलं काम करायचं. गदर चांगला सिनेमा होता, खूप सुपरहिट झाला. तुम्हाला रोल ऑफर झाला होता, तुम्ही नाही म्हटलं. मला वाटलं नाही की माझ्या योग्यतेचा दिल सिनेमा से, आहे. डेट्स मॅच झाल्या नाहीत. मोहब्बते, मोहब्बतेची ऑफर नव्हती आली मला. ऑफर आली होती ते नाही मला आठवत आहे. वेलकम बॅक. आज आपण खटला चालवत आहोत, प्रश्न विचारत आहोत फिल्म इंडस्ट्रीची मोठी सुपरस्टार काजोलला. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये फिल्म स्टार काजोल यांच्यावर आरोप आहे की या खूप आळशी आहे. आता काजोल, तुम्ही 25 वर्षांपासून लोकांच्या हृदयावरती राज्य केलं. लोकांनी तुम्हाला एवढं पसंत केलं, प्रेम दिलं, अवॉर्ड्स मिळाले, कौतुकं झाली, पण कामं कमी करता तुम्ही. काम कमी करते मी आणि तुमचा जो हा आरोप आहे आय हॅव टू से की मी आहे आळशी तर खूप. आहातच. मी खरंच आळशी. पण मी सांगू इच्छिते की इट इज ओन्ली इन रिलेशन टू माय वर्क. मला वाटतं की आय डोंट थिंक पण की मी फॅमिलीमध्ये आजपर्यंत सगळे सांगत असतात, तुमचा नवरा सांगत असतो, आई सांगत असते की काम कर, मुलं पण सांगायला लागली आहेत की आता तरी जाऊन हो. काम कर. हो, ते सुद्धा मला म्हणतात काम कर म्हणून. पण मला वाटतं की जर मला काम करायचं असेल तर चांगलं काम करायचंय, नाहीतर अजिबात नाही करायचं. आणि फॉर्च्युनेटली देवाने मला फायनान्शियली एबिलिटी दिली आहे की मला आय डोंट हॅव टू वर्क. मला काम करायचं नाहीये, गरज नाहीये मला कामाची. तर आय थिंक मला जर काम करायचं असेल तर आय वॉन्ट टू डू फिल्म्स दॅट आर दॅट आय वॉन्ट टू बी देअर 100%. बघा, मी तुम्हाला नावं सांगू शकतो. गदर चांगली फिल्म होती, खूप सुपरहिट झाली. तुम्हाला रोल ऑफर झाला होता, तुम्ही नाही म्हणालात. मला वाटलं नाही की हा माझ्या टाईपचा सिनेमा आहे. दिल से, डेट्स मॅच झाल्या नाहीत. मोहब्बते, मोहब्बती ऑफर झाली नव्हती मला. ऑफर झाली होती? ते मला आठवत नाहीये. दिल तो पागल है ऑफर झालेली दिल तो होती. पागल है. हो, बरोबर. त्यावेळी दिल तो पागल है जेव्हा ऑफर झाली होती तर मला असं वाटलं होतं की माझा रोल इतका मोठा नाहीये, मग मी नाही म्हटलं. आणि 3 इडियट्स, करीना कपूरचा रोल तुम्हाला झाला होता मी ऑफर. ॲक्चुअली त्यांना तेव्हा म्हटलं होतं, जेव्हा मला स्क्रिप्ट ऐकवायला आले होते, तर तेव्हा म्हटलं होतं की मला माधवनचा रोल द्या म्हणून. मी तो चांगला करेन. तर त्यांनी सांगितलं, "नाही, तुम्हाला तोच रोल करायचा आहे, हिरोईनचा रोल." तर मी म्हटलं, "मला सांगितलं की मला माधवनचा रोल करायचा आहे." पण मी त्यांना बोलले की 3 इडियट्सपैकी एक मुलगी असूच शकते ना. इट्स ओके. ते म्हणाले, "नाही." तुम्ही त्यांची पूर्ण स्टोरी चेंज करत हो, होता. बरोबर. पण तुम्हाला असं वाटत नाही का की जर तुम्ही फिल्म्स केल्या असत्या तर कदाचित जनतेचं अजून प्रेम मिळालं असतं? मी कधीच कोणत्या पिक्चरला आपलंसं केलेलं नाहीये. जोपर्यंत मी त्यात काम नाही करत, ती फिल्म माझी फिल्म होऊ शकत नाही. ती करीनाचीच फिल्म आहे, ती आणि अमिषाचीच पिक्चर आहे आणि ते सगळे बाकी लोकांच्या फिल्म्स आहेत. हो, मी नाही म्हटलं असेल फिल्म्ससाठी, पण ती माझी होत नाही त्यामुळे. कोणती अशी फिल्म, असा रोल जो तुम्हाला वाटतो की हा मला करायला पाहिजे होता? आयुष्यात अशी संधी मिळाली तर? एकतर मला असं वाटतं की आत्ताचा जो काळ आहे फिल्म इंडस्ट्रीमध्ये इट इज फॅब्युलस टाईम. खूपच चांगला काळ चाललाय फिल्म इंडस्ट्रीमध्ये ॲक्टर्ससाठी. कारण वेगवेगळ्या प्रकारच्या स्क्रिप्ट्स लिहिल्या जात आहेत, फंड केले जात आहेत. तुमच्यासारखे लोक वेगवेगळ्या प्रकारचे फिल्म्स बघतायत. सो थँक तुम्हाला सुद्धा की तुम्ही लोकांनी खरंच थँक की तुम्ही हे पॉसिबल केलंत आमच्या लोकांसाठी की आम्ही वेगवेगळ्या पद्धतीच्या फिल्म्स बनवू शकतो. कारण की जर तुम्ही बघितलंत तर आय डोंट थिंक तुम्हारी सुल्लू
8 वर्षांपूर्वी किंवा 10 वर्षांपूर्वी पण बनली असती. कोणी विचार जरी केला असता ना, तर त्याच्यावर पैसे लावले नसते. कारण विचार करतात की इफ इट इज नॉट गोइंग टू वर्क आउट, शेवटी आम्ही लोक एका बिझनेसमध्ये आहोत. तर इट हॅज टू बी फायनान्शियली वायबल ऑल्सो फॉर द प्रोड्युसर टू मेक द फिल्म. सो थँक्यू ऑल ऑफ यू. थँक्यू. हे पण खरं आहे का की पहिल्या काळामध्ये काम करणं थोडं कठीण होतं, इतक्या सुविधा नव्हत्या जेवढ्या आज मिळत आहेत? काम करणं कठीण नक्कीच होतं, पण जास्त काम करणं सोपं होतं. जर आम्ही 4 पिक्चर करत होतो, तर आम्ही प्रमोशन करत नव्हतो. त्याचे 50 दिवस वाचत होते आणि आम्ही पिक्चर सुद्धा करत होतो, तेव्हा सुविधा एवढ्या नव्हत्या. व्हॅनिटी व्हॅन्स नव्हत्या त्यावेळेला. कूलर्स सुद्धा नव्हते त्यावेळी. फक्त एक पंखा असायचा. कुठे ना कुठेतरी जर समजा कोणाकडे जर न्यूजपेपर असेल तर न्यूजपेपर. बट आय थिंक मजा यायची त्याच्यामध्ये सुद्धा. वेगवेगळ्या प्रकारची मजा असायची आणि आता मी जेव्हा तुम्हाला सुविधा तुमचा नव्हती एक्सपिरियन्स तेव्हा ऐकत सुद्धा होतो. एकदा एसी बस मिळाली होती, ज्याच्यामध्ये लू होतं, टॉयलेट होतं. तर त्याला घेऊन सगळेजण एक्सायटेड झाले होते त्या काळामध्ये. स्वित्झर्लंडमध्ये जेव्हा आम्ही सगळे DDLJ शूट करायला गेलो होतो, हो खरं आहे, आम्हाला एक बस मिळाली होती, त्यात बाथरूम होतं आणि आम्ही इतके एक्सायटेड होतो. प्रत्येक जण आम्ही बाथरूम उघडायचो आणि म्हणायचो की हे किती मस्त आहे ना, बघा बघा हे आपल्या बरोबरच येणार आहे. आम्ही जिथे जायचो तो आमच्या सोबत येणार आहे. सो हो, आम्ही खूप एक्सायटेड होतो त्या बसच्या बाबतीत. आणि आधीच्या काळात पण जेव्हा शूटिंग होत असायची, आउटडोअरला चेंज करण्यासाठी जागा मिळत नसायची, स्टुडिओच्या आतमध्ये इतकी सुविधा नसायची. काय आ, फरक पडलाय आता? ते सुद्धा एक वेगळं वी हॅव टू बी क्रिएटिव्ह. की जर कोणतीही जागा नाहीये चेंज करण्यासाठी, तर 4 शॉल पकडा, उभे राहा, एका कोपऱ्यात लांब जंगलामध्ये जायचं. मग जुन्या पिक्चरमध्ये जसं दाखवायचं ना, लांब जंगलात गेले, ते लांब जंगलात जाऊन डोंगराळ भागात मागच्या बाजूला एक मोठं असं आम्ही करायचो. हो, खऱ्या आयुष्यात पण करायचो. तर यासाठीच तर तुम्ही जास्त आळशी नाही झालात? आता एवढी सगळी मेहनत कोण करत बसणार? पण त्याच्यानंतर व्हॅनिटी व्हॅन्स पण आल्या होत्या, तरी सुद्धा मी काम करणं सुरू केलं नव्हतं जास्त. आणि मला वाटत नाही की मला वाटतं की मी आता 25 वर्ष पूर्ण झाली आहेत. मला 35 फिल्म्सच केल्यात फक्त मी, किंवा 36 फिल्म्सच, समथिंग लाईक दॅट. बट आय थिंक मी एवढे कमी सिनेमे केलेत. आय थिंक याचं कारण एक उत्साह पण असतो माझ्यामध्ये पिक्चर करण्याचा अँड टू वर्क, आय थिंक. पिक्चर करायच्या व्यतिरिक्त पण फोटो सेशन जर करायचं असेल, तर तुम्ही म्हणता हे परमेश्वर आता हे करावं लागेल? खूप पेनफुल आहे, खूपच पेनफुल आहे. मी बघितलंय, मला पिक्चर फोटो सेशन्स आवडत नाहीत. तर मी एक उत्तर शोधून काढलं त्याचं, की आय वॉज मेड फॉर अ मूव्ही कॅमेरा, नॉट अ स्टिल कॅमेरा. आय वॉज मेड फॉर अ मूव्हिंग कॅमेरा, जिथे तुम्ही माझे एक्सप्रेशन्स रेकॉर्ड करू शकता, जिथे माझे हात मी हलवते जेव्हा मी कोणावर बोलते. इट्स डिफिकल्ट टू पोज फॉर अ स्टिल कॅमेरा, आय फील. तर कोणतं काम करायला सोपं वाटतं? काय करण्यामध्ये सोपं वाटतंय? आय थिंक स्टँडिंग अँड ॲक्टिंग करण्यामध्ये सगळ्यात जास्त सोपं आहे. पण हो, त्यासाठी मेकअप, केस करावे लागतात चांगले, विचित्र टाईट फिटेड कपडे घालावे लागतात. तर ती थोडीशी कटकट असते. पण आय थिंक सगळ्यात सोपी गोष्ट असेल तर ती कॅमेऱ्यासमोर उभं राहून ॲक्टिंग करण्यातच. काजोल, खूप नॅचरल ॲक्टर आहात तुम्ही आणि नेहमीच तुमच्या अंदाजामध्ये काम केलेलं आहे फिल्म इंडस्ट्रीमध्ये. तरी पण जनतेच्या मनामध्ये काही गोष्टींना घेऊन भरपूर प्रश्न हो आहेत. का? इतके सारे अवॉर्ड शोज होत असतात. अजय सर आणि तुम्ही कधीच जात नाही तिथे कोणत्याच मी जाते शोसाठी. अवॉर्ड शोसाठी विशेषतः ॲक्च्युअली. अजय सरांना तरी मी बघितलं नाहीये कोणत्याच अवॉर्ड शो अजय मध्ये. सर नाही जात अवॉर्ड शो साठी. मी आहे ना, बेटर थँक्यू मॅम. पाठवतात मला ते. हो, बोला. तुम्ही स्वतः खूप रोल केलेत, पण तुम्हाला स्वतःला असा कोणता रोल आवडलाय तुमचा? हा खरंच खूप कठीण प्रश्न विचारलाय. कारण मला वाटतं की एक ॲक्टर किंवा तुम्हाला हसवू शकतो स्क्रीनवरती, तर मला वाटतं की ते सगळ्यात जास्त कठीण काम असतं ॲक्टरसाठी. आणि रडवणं खूप सोपं आहे लोकांना. आय थिंक हसवणं खूप कठीण असतं. पण मला सगळ्यात जास्त वाटतं, आय थिंक सगळ्यात जास्त काम मी तेव्हाच केलं. सगळ्यात जास्त काम आय थिंक मी एका पिक्चरमध्ये केलं होतं, उधार की जिंदगी नावाचा. मी फक्त 18-19 वर्षांची होते आणि मी ती फिल्म केली होती आणि इट वॉज अ व्हेरी हेवी फिल्म. खूप हेवी फिल्म होती ती आणि त्यात खूप रडणं होतं. भरपूर मोठे मोठे डायलॉग्स वाचायचे असायचे आणि खूप इमोशनल सीन्स करायचे होते. पण आता सुद्धा मी जेव्हा ती फिल्म बघते तर मला वाटतं की मला त्यातलं काम दिसून येतं, जे त्याचं वजन आहे. हो, तिथून मला सगळ्यात जास्त काम केल्यासारखं वाटलं. हो, थँक्यू. तिकडे द्या जरा.
आता तुमची जी मैत्री आहे कशी आहे करण जोहर कोणाबरोबर? सोबत? करण जोहर करण बरोबर जोहर का? सोबत. एव्हरीथिंग इज ऍब्सोल्युटली फाईन. सगळं व्यवस्थित आहे. या सोशल मीडियावरती अशी भरपूर चर्चा चालू असते की करण जोहर बरोबर भांडण झालं आहे, 25 हो. वर्षांची मैत्री हो. संपलेली आहे, एकमेकांचा गळा कापण्यापर्यंत गोष्ट पोहोचली. तुम्ही अगदी अदालतमध्ये असल्यासारखंच बोलताय हं. गळा कापण्यापर्यंत प्रकरण गेलंय. नाही, असं काही झालेलं नाहीये. आय थिंक मैत्रीमध्ये भांडणं होतातच आणि तेच खरे मित्र असतात जे भांडणं करून सुद्धा यु नो नातं टिकवतात आणि टिकवून ठेवण्यात विश्वास ठेवतात. तर आम्ही एकदम व्यवस्थित आहोत. थँक्यू. एक करण अर्जुन मध्ये तुमचा डायलॉग आहे. मला वाटलं करण जोहरवरून आणखी एक प्रश्न विचारताय तुम्ही. करण अर्जुन मध्ये बोलतात, हा. जिंदगी में होता है वो सोचा नहीं होता. हाँ. लक्षात आहे तुम्हाला डायलॉग? जिंदगी में जो होता है वो सोचा नहीं होता है और जो सोचा चाहता है वो कभी नहीं होता और जो कभी नहीं होता वो कभी कभी हो जाता है. अगदीच. आय टोटली अग्री विथ यू. ही माझ्या आयुष्याची गोष्ट आहे ज्याचा मी कधीच विचार केला नव्हता की मी फिल्म इंडस्ट्रीमध्ये येईन. ते माझ्याबरोबर झालं. मी फिल्म इंडस्ट्रीमध्ये आले. जो मी विचार केला होता माझ्या आयुष्याबद्दल की मी काय करेन किंवा काय नाही करणार ते मी केलं नाही आणि जो विचार मी केला होता तेच झालं माझ्याबरोबर. मी कधीच विचार केला नव्हता की मी ऍक्टर सोबत लग्न करेन, तेही झालं आता. तर हा जो डायलॉग आहे ते तुमच्या आयुष्याचा सार आहे. अगदीच अगदीच. आय थिंक पूर्ण प्रकारे प्रत्येक ठिकाणावरून प्रत्येक निर्णयावरून असंच आहे. तर आपण आणखी एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये काजोलवर आजच्या खटल्याबाबत पुढचा आरोप. मला नेहमी वाटायचं की आय एम व्हेरी कूल, आय एम व्हेरी अट्रॅक्टिव्ह अँड आय एम व्हेरी इंटेलिजंट आणि पण केस इकडे तिकडे होत आहे. पण केस करण इकडे जोहर तिकडे होत पण आहेत, कपडे अस्ताव्यस्त आहेत. माझी आई म्हणायची मला लहानपणी की बाळा तुझ्या अंगावर काटे लागलेले आहेत, कपडेच टिकत नाहीत अंगावर, नाही तर फाटतात. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपल्या पाहुण्या आहेत एक सुप्रसिद्ध अभिनेत्री काजोल. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये फिल्म स्टार काजोल यांच्यावर आरोप आहे की या स्वतःवरच खूप प्रेम करतात. काजोल, मी नेहमी ऐकतो की तुम्हाला स्वतःबद्दल खूप प्रेम आहे. हो अगदीच. सकाळी जेव्हा आरसा बघता तेव्हा म्हणता की माझ्या इतके सुंदर कोणीच नाही, नाही. मी असं काही म्हटलं नाहीये. मी असं म्हटलं की आय एम लुकिंग अमेझिंग टुडे. आय एम लुकिंग स्टनिंग. मी तर खूपच सुंदर दिसते आज. अरे वा, आरसा खूप सुंदर दिसते मी आज. आणि मला असं सांगायचंय की या अनुमानावर मी खूप मुश्किलीने आतल्या आत मी स्वतःशी खूप बोलून या क्षणापर्यंत मी पोहोचले. तर आय एम व्हेरी प्राऊड ऑफ माय व्हॅनिटी. आय वुड से. तर एक जमाना होता की तुम्हाला काळजी नव्हती तुमच्या चिंता तर लुक्सची. नव्हती, पण मी कधी विचारच केला नाही की मी खूप चांगली दिसते. मला नेहमी वाटायचं की मी नेहमी सुंदरतेचं द डेफिनेशन ऑफ ब्युटी वॉज ऑलवेज अ कलेक्शन ऑफ फीचर्स. की माझ्याकडे जवळ असं सरळ नाक नाहीये किंवा हाय चिक बोन्स नाहीयेत किंवा लंबे सिल्की स्ट्रेट केस नाहीयेत. खरी डेफिनेशन काय आहे ते नेहमी लोक म्हणतात की याला सुंदरता म्हणतात. तर मला नेहमी वाटायचं की आय एम व्हेरी कूल, आय एम व्हेरी अट्रॅक्टिव्ह अँड आय एम व्हेरी इंटेलिजंट. पण केस इकडे तिकडे होत आहेत. केस करण इकडे जोहर तिकडे होत आहेत, कपडे अस्ताव्यस्त होतात. माझी आई म्हणायची मला लहानपणी की बाळा तुझ्या अंगावर काटे लागलेत, कुठले कपडे टिकतच नाहीत, नाहीतर फाटून जातात. तर ते असंच असायचं. आणि आतापर्यंत मला वाटतं माझे कपडे कुठे ना कुठे मला वाटतं की जे मॉडेल्सवर दिसतात ना की इतके तर चांगले वाटत नाहीये तिला, पण मला चांगले दिसतात, तर मी नक्की छान दिसते. तर मी ऐकले की तुम्ही जेव्हा खूप जास्त मेलोड्रामॅटिक बनता तेव्हा मुलगी म्हणते तुम्हाला की थोडीशी जमिनीवर ये म्हणून. खूप बोलत असते मला की मम्मा जस्ट कट द मेलोड्रामा प्लीज, मेलोड्रामा बंद कर, हा ड्रामा बंद कर. पण मी जेव्हा पिक्चर बघत असते किंवा मी कोणता तरी खूप इमोशनल सीन बघत असते तर माझ्या डोळ्यात पाणी यायला. किंवा कधी कधी माझी मुलगी मला मेसेज करते सिंगापूरवरून आणि मला म्हणते की मम्मा आय लव्ह यू, आय एम मिसिंग यू. तर मला रडायला यायला लागतं कारण मी पण तिला मिस करत असते. आय एम दॅट काइंड ऑफ अ पर्सन. मी त्याच प्रकारची आहे. जे मी फील करत असते ते मला फील होत असतं. हो. तर मुलांचं तर ठीक आहे, पण अजय देवगण बद्दल ऐकले की त्यांना घाबरून ठेवता, घरामध्ये आवाजच निघत नाही त्यांचा. घरातच काय, इथे अदालतमध्ये मुश्किलीने आवाज निघाला असेल त्यांचा. आय थिंक अजय इज मोर ऑफ द स्ट्रॉंग सायलेंट टाईप.
खूपच म्हणजे जसं आपण म्हणतात ना, टॉल, डार्क अँड हँडसम अँड सायलेंट. तर ते तशाच प्रकारचे आहेत. खूप जास्त जास्त बोलत नाहीत. सॉस होणार की एक लोहार की तसंच आमचं रिलेशनशिप आहे काहीतरी. पहिल्यांदा जेव्हा तुम्ही त्यांना पाहिलं तेव्हा म्हणालात की किती खडूस आहे. खूप खडूस वाटत होता. एका कोपऱ्यात बसून एखादा माणूस कुणाशी बोलत नाही, आरामात बसलाय, कॉफी पितोय, सगळ्यांना रोखून बघतोय सकाळी सकाळी. मला असं लागलं की किती विचित्र म्हणतात ना, की कामावर सगळे बसून गप्पा मारतात की हॅलो, हाय, गुड मॉर्निंग, हाव आर यू, यू वेल, आणि एका कोपऱ्यात बसून कोणी इतकं खडूसपणे बसलाय, तर इट्स स्ट्रेंज, इट्स वियर्ड. पण जो वियर्ड होता, स्ट्रेंज होता, तर त्याच्याशी एवढी मैत्री कशी काय झाली? फक्त मैत्री झाली. हाय हॅलो पासून सुरू झाला. हात मिळवला आम्ही आणि गप्पा मारायला लागलो. देन आय रिअलाइज की खूप हुशार आहे म्हणून गप्पा आहे, आणि नंतर नक्कीच आम्ही खूप चांगले मित्र बनलो. आणि काही त्याच्यानंतर तर डायलॉग्स एक्सचेंज झाले होते की? डायलॉग एक्सचेंज झाले नव्हते. हाय हॅलो पासूनच सुरुवात झालेली आमची. पण तो तुम्ही जर अजयला भेटला आहात, तर मला वाटतं जितके पण तुम्ही इंटरव्ह्यू पाहिलेत त्यांची एक पद्धत आहे बोलायची, अगदी बाबाजींसारखी. यु नो, एक असतात ना, की असं वाटतं की मी जर जाऊन त्यांना माझी समस्या ऐकवली, तर ते मला खूप सुंदर, माइंड ब्लोईंग असं उत्तर देतील त्याच्याबद्दल. तर मला असं वाटतं की असंच काहीतरी झालं. मला वाटतं ते देखील त्यावेळी एका रिलेशनशिपमध्ये होते, आणि मी देखील, माझं सुद्धा एक रिलेशनशिप होतं त्यावेळी. मी जाऊन त्याला माझ्या लाईफबद्दल सांगायचे, तो माझ्यासोबत गप्पा मारायचा, अँड इट स्टार्टेड फ्रॉम देअर. आणि मग नक्कीच त्यानंतर आमच्यामध्ये रिलेशनशिप सुरू झालं. आणि मग रिलेशनशिप असं की लग्न तर गुपचूप केलं, हो. कोणाला जास्त बोलवलं नाही. हो. कोणालाच नाही बोलवलं. जास्त कोणालाच नाही बोलवलं आम्ही. मला वाटतं त्याचे 6-7 नातेवाईक होते, माझे 6-7 नातेवाईक होते, आणि बास इतकेच, आणि बाकी डेकोरेटर होता एक. आणि हो, माझे 2-3 मित्र सुद्धा आले होते आणि लग्नासाठी, बस एवढेच. आणि हे देखील खरं आहे की 2 महिन्यांसाठी हनीमूनला ती गेला माझी होता. अट होती खरं तर लग्नासाठी. मी पण म्हणलेले की नाही 2 महिन्यांसाठी एक माइंड ब्लोईंग हनीमूनसाठी पूर्ण जगभराची टूर करूया. तर आम्ही आमची तिकीटही बुक केली होती. सो वी वेंट फ्रॉम ऑस्ट्रेलिया टू LA टू लास पण मधूनच वेगस. परत आलात तुम्ही. हो, मधूनच परत आलो आम्ही. कारण आता हे देखील सांगून टाका जनतेला. मध्येच परत आलो होतो आम्ही, कारण ग्रीसमध्ये होतो आम्ही त्यावेळी. तर ऑलरेडी 40 दिवस झाले होते. तर त्यावेळी मला असं वाटतं खूप कंटाळा आला होता त्याला. तर एके दिवशी सकाळी उठून म्हणाला, "मला ताप आलाय." म्हटलं, "अरे, ताप आलाय? मी तुम्हाला औषधं वगैरे घेऊन देते, तुम्हाला बरं वाटेल." तेव्हा आम्ही ग्रीसमध्ये होतो. की आता मला मेडिकल कुठे मिळेल? मी आता औषधं शोधायला कुठे जाऊ? व्हॉटएव्हर. मी म्हटलं, "जाऊन चेक करूया की क्रोसिन आहे किंवा काहीही असेल." तर तो म्हणाला, "नाही, नाही, मला ताप आलाय. माझी तब्येत खूप बिघडली आहे." तर म्हटलं, "आता काय करूया आपण? मी काय करू शकते?" तर म्हणाला, "चल घरी जाऊया." तर हो, असंच काहीतरी झालं, आणि मी म्हटलं, "घरी? डोकंदुखीसाठी?" तर तो म्हणाला, "नाही, नाही, घरी जाऊया. मी थकलोय आता. चल, आता खूप झालं यार." तर हो, आम्ही घरी आलो. सगळं सोडून मध्येच आम्ही घरी आलो. जेव्हा तुम्ही सिनेमा केला होता, कभी खुशी कभी गम, तेव्हा तुम्हाला चांदणी चौकमधून दाखवलं होतं. मी पण चांदणी चौक अरे मधलीच वाह! आहे. तुम्ही मला तुमचा आधी कसा का भेटला अनुभव नाही? होता? म्हणजे चांदणी चौकातला सीन करून कसं वाटलं तुम्हाला? कसं चांदणी वाटलं? चौकमध्ये मी शूटच केलं नाही अनफॉर्च्युनेटली. तो पूर्ण अच्छा. एक सेट होता. तर चांदणी चौक सारखा वाटला असेल तर कुडोज मला स्वतःला आणि करणला सुद्धा. मला तर खरंच दिल्लीचं चांदणी चौकात मी कधी गेलेच नाहीये. पण मी नेहमी जेवढी दिल्ली स्वतःहून पाहिली आहे, पदार्थ खाल्लेत, दाबून खाल्लेले आहेत. आय थिंक मला वाटतं दिल्लीचा जो एक रंग आहे, जो फ्लेवर आहे, तो मला खूप आवडतो. दिल्लीचे पदार्थ तर खाल्ले, पण तुम्हाला अजूनही जेवण बनवता येत नाही. नाही येत. जेवण बनवता येत नाही. तो पण एक आरोप आहे का माझ्यावर? नाही? अच्छा, ठीक आहे. विचार करा, हा विमेन एम्पॉवरमेंटचा दिवस चालू आता आहे. असा पण विचार करा की अजय देवगणला जेवण बनवता येतं. सगळ्यांनाच येतं जेवण बनवायला. माझी थिअरी अशी आहे की इतके सगळे लोक आहेत जेवण बनवण्यासाठी, तर खाण्यासाठी तर कोणीतरी पाहिजे ना. करेक्ट आहे की नाही? हां, या बाजूला. हां, त्या बाजूला. हां. तुमची फेव्हरेट बॉलिवूड ॲक्ट्रेस कोण आहे? युजुअली मीडियामध्ये अफवा असतात की की ज्या फिमेल ॲक्ट्रेसेस आहेत त्या बेस्ट फ्रेंड कधीच असू शकत नाहीत. तर तुमची कोण अशी फिमेल बॉलिवूड मी ॲक्ट्रेस जी सांगायला- तुमची फ्रेंड आहे? मला आवडेल सांगायला. मी ना जास्त सोशलाइज करतच नाही.
कुणासोबतच. आय थिंक टू बी फ्रेंड्स यू हॅव टू, जर तुम्ही म्हणता की पार्टीला जाऊया अशा प्रकारच्या मैत्रीबद्दल, आय एम नॉट फ्रेंड्स विथ एनीबडी इन द फिल्म इंडस्ट्री. मी कोणाशीच मैत्री नाही आहे फिल्म इंडस्ट्रीमध्ये. पण आय वुड से की लॉट्स ऑफ पीपल ज्यांना मी रिस्पेक्ट देते इन द फिल्म इंडस्ट्री, जितके पण न्यू जनरेशन्स आहेत, मी त्यांच्यापैकी बऱ्याच जणांना भेटले. मी विद्याला भेटले, ती मला खूप आवडते. आय थिंक शी इज खूप चांगली आहे, मजेदार आहे. तिने माझ्याबरोबर 2-3दा फोटोज सुद्धा काढलेले आहेत. तर आय थिंक शी इज लवली. आय थिंक बट देर इज लॉट्स ऑफ पीपल ऑनेस्टली दॅट आय नो अँड आय लाईक. मी जॅकलिनला भेटले, शी इज ऑल्सो व्हेरी व्हेरी नाईस. आय हॅव मेट. आणखी जरा 2-3 नावं सांगा ना, म्हणजे मी तुम्हाला सांगते. हो, भेटले मी आलियाला. ऑफकोर्स मी आलियाला भेटले, स्टुडंट ऑफ द इयरच्या सेटवर भेटले. बट आय हॅव नॉट रिअली इंटरॅक्टेड विथ, जास्त इंटरॅक्शन झालं नाही तिच्याबरोबर. आय हॅव मेट सिद्धार्थ मल्होत्रा अँड आय नो वरुण व्हेरी वेल. ते दोघंही खूप छान आहेत, मला ते दोघंही खूप खूप आवडतात. ते खूप टॅलेंटेडही आहेत. हो हो हो, ऑफकोर्स मी तिच्याबद्दल तर विसरले. हो नक्कीच, तिने माझ्या बहिणीची भूमिका केली होती दिलवालेमध्ये. या शी इज ऑल्सो लवली. जेव्हा तुम्ही सेटवरती असता तेव्हा ते यंगस्टर्स असतात, त्यांना थोडी भीती वाटते की मला तुमचा काही वाटतं aura की भीती असतो का? वाटत असेल. मला वाटतं की भीती वाटत असली पाहिजे. मला वाटतं की माझ्या ऑरामध्ये इतकी, म्हणजे ते इतकं हे असलंच पाहिजे ना, थोडी दहशत तर असली पाहिजे ना. मी अगदी सहमत आहे. काजोल, आम्ही तुम्हाला प्रत्येक प्रकारचे प्रश्न विचारले हो. आणि जसं मी म्हटलं की मोठे मोठे स्कॅन्डल्स तर तुमच्या आयुष्यात नाहीयेत, पण तुम्ही प्रत्येक प्रश्नाचं अगदी बेधडकपणे उत्तर दिलं. आपण आता एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर ऐकूया आपकी अदालत मध्ये आजची जज सोनल कालरा यांचा निर्णय काजोलच्या खटल्याबाबत. आपकी अदालत मध्ये आपण खटला चालवला काजोल यांच्यावर. त्यांना विचारलं त्यांच्या खोडकरपणाबद्दल, त्यांच्या फटकळपणाबद्दल, त्यांच्या आळशीपणाबद्दल आणि नंतर स्वतःवरच जास्त फिदा असण्याबद्दल. आता वेळ झाली आपकी अदालतमध्ये आजच्या जज सोनल कालरा यांच्या निर्णयाची. काजल, माझ्या मते तरी तुमची एक खूपच सुंदर अशी खासियत आहे, ती म्हणजे तुम्ही इतकं स्ट्रेट फॉरवर्ड असणं. अँड आय एम शुअर ऑडियन्स सुद्धा हे पाहतंय असेल की तुम्ही जितक्या स्पष्टपणे उत्तरं देत आहात. आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की रजतजींच्या प्रश्नांची उत्तरं देणं थोडं सोपं नाहीये. पण ज्या प्रकारे तुम्ही तुम्ही कदाचित सांगितल्याप्रमाणे तुमच्या आईची ती शिकवण की बोलायचं तर खरं बोल, नाही तर बोलू नकोस, तर असं वाटतं की तुम्ही ते तुमच्या आयुष्यात वापरतात. की कोणतंही उत्तर तुमचं असं वाटलं नाही की तुम्ही डिप्लोमॅटिक होत आहात, पॉलिटिकली करेक्ट होत आहात. असू शकतं की तुम्ही मनात विचार करत असाल, पण कुठेतरी प्रेक्षकांना ती स्पर्शून गेली नंतर व्हिडिओ एडिट करून घेऊया. तर एडिट करण्याची गरज लागणार नाहीये. हीच तर तुमची खूप खास गोष्ट आहे. ही जनता तुमच्यावर इतकं प्रेम करते की मी ऑब्झर्व करत होते की तुमचा एक एक डायलॉग, तुमचं एक एक गाणं हे लोक तुमच्या सोबत गात होते. एक जज म्हणून देखील कोणताही जज ही चूक करणार नाही, अशा जनतेसमोर तुम्हाला शिक्षा देईल. थँक्यू. फक्त एक विनंती आहे, ज्याला आय एम शुअर हे लोक सुद्धा सहमत असतील. आणि रजतजींनी खूप चांगल्या प्रकारे ही गोष्ट दाखवली की थोडी जास्त सिनेमे करा, कारण तुम्ही एक रोल मॉडेल आहात या लोकांसाठी, आम्हा सगळ्यांसाठीच. आणि आम्हाला तुम्हाला जास्त वेळ बघायला आवडेल. हसत राहा, हसवत राहा. थँक्यू. याच अपेक्षेसोबत, याच विश्वासाने की काजोल अशाच प्रकारे लोकांचं मनोरंजन करत राहतील, लोकांच्या मनावर राज्य करत राहतील आणि अजून जास्त सिनेमे करतील. आजचा खटला इथेच संपवत आहोत. पुढच्या आठवड्यात तुमची पुन्हा भेटूल एका नवीन व्यक्तिमत्वासोबत. तोपर्यंत नमस्कार.